नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सौमित्र हा सारंगने मेसेज करून त्याला गच्चीवर बोलावले असते, म्हणून तो गच्चीवर येतो आणि तो सारंगला आवाज देत असतो. सारंग सारंग मस्करी पुरी झाली, बाहेर ये चल. आणि सारंग हे सर्व काय आहे त्याला असे वाटतं की सारंगच गंमत करतो, म्हणून त्याला हसायला सुद्धा येत असते. आणि तोच ऐश्वर्या गच्चीवर आलेली असते आणि सौमित्र हा सारंगला आवाज देत असतो की चल सारंग बाहेर ये. तेव्हा ऐश्वर्या समोर येऊन म्हणते की समोरच आहे. तर सौमित्र ऐश्वर्याकडे बघून त्याला तर धक्काच बसतो. ऐश्वर्या त्याच्या जवळ येते आणि मी नेहमीच तुझ्या समोर असते, पण तूच माझ्याकडे दुर्लक्ष करतोस. तेव्हा सौमित्र म्हणतो की तू, तर ऐश्वर्या म्हणते की हो ऑफकोर्स मीच तुला मेसेज केलेला होता. सौमित्र एकटक ऐश्वर्याकडे बघत असतो, तर ऐश्वर्या म्हणते की काय रे, असे भूत बघितल्यासारखे माझ्याकडे एकटक का बघतोस? भूत नाही, मी तुझा भूतकाळ आहे आणि तुझा पास्ट तुझ्या प्रेझेंटचे कसे चिंता करतो ते बघतच राहा, जशा तू माझ्या फिलिंगच्या केल्या. सौमित्र, तुला काय वाटले की तू घरात आला, नाण्याने सर्व काही सोडून दिले आणि तुला स्वीकारले आणि सर्व काही छान गुण्या गोविंदाने सुरू आहे सर्व. तुम्ही भावंड एकत्र आहात, झाले का, संपले का? आणि काय रे, काय वाटले तुला की तू इतके सहजासहजी निसटशील? तू माझ्यासोबत जे काही केले, जे काही वागलास, त्यातून तुझी इतक्या लवकर सुटका होईल एजिली. तर सौमित्र म्हणतो की ऐश्वर्या, मी तुला चांगलेपणाने सांगतो की जे काही झाले ते विसर. अगं तू सारंगची बायको आहे, त्याच्या आयुष्याशी तू असे खेळू नकोस. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो, असे काही असते का? दुसऱ्यांच्या आयुष्याशी खेळायचे नाही असे काही? मला सांग की माझ्या आयुष्याशी तू जे काही केलेस ते काय होते? नाही म्हणजे तुम्हाला इकडे येऊन उपदेश करणार आणि तुझी बायको तिकडे रणदिव्यांची सून म्हणून मिरणार, सौमित्राची बायको म्हणून अख्ख्या घरात मिरवणार आणि ते पण माझ्या समोर. मग मी हे सर्व का सहन करायचे? काय न्याय आहे हा? आणि सौमित्र, हे बघ, असे काय आहे तिच्यात जे माझ्यात नाही? त्यानंतर इकडे सुमित्रा ही अवंतिकाला म्हणत असते की अगं, ह्या सर्व गडबडी गोंधळात तुझे लाड आणि कौतुक करण्याचे मात्र राहूनच गेले आणि लवकर बरी हो, करूयात सर्व निवांतपणे. तेवढ्यात ऋषिकेश हा ऑफिसला जाण्यासाठी निघलेला असतो आणि जानकी सुद्धा तेथे येते. ऋषिकेश म्हणतो की आई, मी ऑफिसला निघतोय आणि सारंग कुठे आहे? तेव्हा अवंतिका म्हणते की दादा सारंग यांच्याशी बोलण्यासाठी गच्चीवर गेलेत. आणि तेवढ्यात सारंग हा दरवाजातून बाहेर आतमध्ये येतो आणि गुड मॉर्निंग करतो. तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो की सारंग. तर सारंग विचारतो की दादा, तू ऑफिसला सुद्धा निघालास का? ऋषिकेश म्हणतो की हो, आणि तुझे काय, तू बरं आहेस ना? तुला ऑफिसला यायला जमेल ना? तेव्हा सारंग म्हणतो की हो, एकदम फ्रेश वाटते, मी ऑफिसला येऊ का? तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे, आवर मग. तर अवंतिका आणि जानकी यांच्या डोक्यामध्ये येते. तेव्हा अवंतिका लगेच म्हणते की भाऊजी, अहो तुम्ही बाहेरून बागेतून कसे आलात? तुम्ही तर वर. तर सारंग म्हणतो की अगं वहिनी, मला रोज सकाळी बागेत जाण्याची सवय आहे आणि तेथे गेल्यानंतर मस्त वाटते. तेव्हा लगेच अवंतिका म्हणते की अहो, पण तुम्ही सौमित्राला भेटण्यासाठी गच्चीवर का बोलावलेत? तेव्हा सारंग म्हणतो की मी नाही वहिनी, मी बोलवले नाही त्याला. त्यानंतर इकडे ऐश्वर्या गच्चीवर सौमित्राच्या चेहऱ्याला हात लावायला लागते. तोच लगेच सौमित्र तिचा हात हिसकावून देतो आणि जायला निघतो. तर ऐश्वर्या मागून त्याचा हात धरते आणि सौमित्र आपला हात हिसकावण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु ऐश्वर्या मात्र काही हात सोडत नसते. तर रागाने ती सौमित्रकडे बघत असते. तर सौमित्र रागाने म्हणतो की ऐश्वर्या हात सोड. सौमित्र रागानेच हे म्हणत असतो आणि हात हिसकावत असतो, परंतु ऐश्वर्या काही मात्र सौमित्राचा हात सोडत नाही. तर इकडे खाली अवंतिका सारंगला म्हणत असते की अहो, तुम्हीच त्यांना मेसेज केला होता आणि गच्चीवर भेटण्यासाठी बोलावले होते. तेव्हा सारंग म्हणतो की नाही हो वहिनी, मी खरंच मेसेज नाही केला. तेव्हा जानकीच्या लक्षात येते की हे सर्व काय आहे आणि नक्कीच काहीतरी गडबड दिसते. सौमित्र इकडे गच्चीवर ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या हात सोड, कोणीतरी येईल. तर ऐश्वर्या म्हणते की येऊन दे ना, आणि काय फरक पडतो बघितल्यानंतर? मला मात्र काही फरक पडत नाही. आणि सौमित्राचा हात तिने घट्ट पकडलेला असतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की अरे सारंग, हो माझ्या समोरच तुझा मेसेज त्याला आला होता, मग तू त्याची गंमत तर करत नाही ना? तर सारंग म्हणतो की नाही ग आई, मी खरंच दादाला मेसेज नाही केलेला. तेव्हा जानकी लगेच म्हणते की नाही नाही, नक्की काहीतरी निरोपांचा घोळ झाला असेल, मी सौमित्र भाऊजींना खाली घेऊन येते. तेव्हा जानकी घाईने गच्चीवर येते. तर ऋषिकेश सारंगला म्हणतो की तू पटकन तयार हो, मी तुझी वाट बघत थांबतो.
तर इकडे सौमित्र हा गच्चीवर ऐश्वर्याला रागाने म्हणत असतो की हात सोड, परंतु ऐश्वर्या काही हात सोडायला तयार नसते. ऐश्वर्या म्हणत असते की घाबरलास का, मग तू प्रयत्न कर हात सोडवण्यासाठी. सौमित्र हात हिसकावण्याचा प्रयत्न करतो तर ऐश्वर्या म्हणते की बघितलेस का माझ्या प्रेमाची पकड किती मजबूत आहे ते. सौमित्र म्हणत असतो की ऐश्वर्या ही बरोबर नाही, मी तुझी माफी सुद्धा मागितली होती. तर ऐश्वर्या म्हणत असते की मी तुला माफ तरी कधी केले. सौमित्र म्हणतो की अगं तू सुद्धा काही बरोबर वागलेली नाही, जे झाले ते झाले आणि आता स्वतःला बदल. अगं ऐश्वर्या स्वतःचे आयुष्य असे बर्बाद करू नको, तू या घरची सून आहे, आता घरामध्ये आग लावू नकोस. ऐश्वर्या म्हणते की अरे सौमित्र, तू माझ्या आयुष्यात जी आग लावली ती कधीही विझणारी नाही. तू मला हवा होतास, तुझ्यासारखा नवरा मला हवा होता, पण माझ्या पदरी कोण पडले तो डिफेक्टिव्ह पीस. तेवढ्यात जानकी तेथे येत असते तर सौमित्र म्हणत असतो की हात सोड आणि जबरदस्तीने म्हणत असतो की हात सोड आणि तिच्या हातातील हात तो हिसकावून बाजूला घेतो. तेवढ्यात जानकी येते आणि जानकी म्हणते की हे सर्व काय चालले. जानकी पुढे येते आणि सौमित्र भाऊजी, तर सौमित्र म्हणतो की वहिनी ही. तर लगेच जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी तुम्ही खाली जा, अवंतिका वाट पाहते. तेव्हा सौमित्र खाली निघून जातो तर जानकी रागाने ऐश्वर्याला विचारते की हा सर्व काय प्रकार आहे, का असे वागतेस. तर ऐश्वर्या हसून म्हणते की मी काय केले, म्हणजे मी घरातील गच्ची सुद्धा नाही येऊ शकत का. जानकी म्हणते की हो येऊ शकते, पण तू सौमित्र भाऊजींना इथे का बोलावलेस. ऐश्वर्या म्हणते की मी बोलावलेस, ऑलरेडी मी इथेच होते. तेव्हा जानकी म्हणते की काय ग, काय वाटते तुला, सगळे काही तुलाच कळते का. मला कळले की सारंग भाऊजींच्या मोबाईलवरून तू सौमित्र भाऊजींच्या मोबाईलवर मेसेज केला होता, का तू असे वागतेस, नक्की तुझ्या मनात काय चालले. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की वहिनी माझ्या मनात काही चाललेले नाही, पण हा जो प्रश्न आहे ना तुम्ही तुमच्या लाडक्या सौमित्र भाऊजींना विचारा. तेव्हा ऐश्वर्या तिथून निघून जाते तर जानकी विचार करते की अवघड जागेचे दुखणं आहे. अवंतिका आणि सारंग भाऊजींचे आयुष्य पणाला लागते हिच्या वागण्यामुळे. उघड काही बोलणं सुद्धा कठीण आहे आता. त्यानंतर इकडे ऋषिकेश आणि सारंग ऑफिसला येतात तर ऋषिकेश त्याला येता येता सांगत असतो की आपण त्या बँगलोरच्या सेमिनारला जाऊ शकलो नाही, त्यामुळे देशपांडे साहेब आपल्याला येथे भेटण्यासाठी आले होते. सारंग म्हणतो की हो, आणि ते देशपांडे साहेब म्हणजे. तर ऋषिकेश सांगत असतो की अरे ते सेमिनारचे कॉर्डिनेटर. तर सारंग म्हणतो की काय म्हटले ते. तर ऋषिकेश सांगतो त्यांचे असे म्हणणे आहे की आपण एक सेमिनार अरेंज करावी आणि त्यासाठी आज व्हिडिओ कॉलवर मीटिंग आहे, तर ती मीटिंग तू अटेंड करावी असे मला वाटते. सारंग म्हणतो की काय मी, अरे नाही मला नाही जमणार, म्हणजे असले कधी काही मी केलेले नाही. तर ऋषिकेश म्हणतो की अरे सारंग, हे जे लोक आहे सहजपणे अगदी सेमिनार अटेंड करतात, पण त्यांनी सुद्धा कधीतरी अशी चाचपडत सुरुवात तर केली असेल ना. सारंग म्हणतो की हो पण. तर ऋषिकेश म्हणतो की हे बघ तू घाबरू नकोस, मी आहे ना, काही जरी लागले मी तुला गाईड करेन. सारंग म्हणतो की ठीक आहे, तू माझ्या सोबत तर आहे ना, मग तू जसे सांगतो तसेच मी करतो. आणि त्याच वेळेस टॉप मधील एक मेंबर येतो आणि गुड मॉर्निंग सर बोलून तो ऋषिकेशला सांगतो की सर सर्वजण ऑनलाईन आलेत. तर ऋषिकेश म्हणतो की आलेत ना, मग चल आम्ही लगेच सुरुवात करतो. तेव्हा लगेच ऋषिकेश आपला लॅपटॉप उघडतो आणि देशपांडे सर असतात. तर व्हिडिओ कॉलवर त्यांचे बोलणे सुरू असते की आज सर माझा भाऊ सारंग हा तुम्हाला आज आमच्या कंपनीची सर्व माहिती सारंग तुम्हाला देईन. तेव्हा सारंग सुद्धा देशपांडे सरांबरोबर व्हिडिओ कॉलवर सर्व कंपनीची माहिती व्यवस्थित देत असतो. त्यानंतर इकडे जानकी सुमित्राचे औषधं घेऊन येते. तेव्हा सुमित्रा म्हणते की अगं जानकी आता औषध कशाला, आता माझी सर्व औषध दूर पडणार आहेत. तेव्हा जानकी म्हणते की हो आई लवकरच पळती. सुमित्रा म्हणते की अगं आता माझी सर्व मुले आणि सुना आणि नातू सुद्धा माझ्या जवळच आहेत, त्यामुळे मला कसलीही काळजी नाही वगैरे आता काहीच नको. आणि जानकीचा हात हातामध्ये धरून म्हणते की अगं खरंच जानकी, सौमित्र आणि अवंतिकाला घरात बोलावून तू खरंच खूप मोठे काम केलेस. माझा जीव अगदी असा सुकावला. ऐश्वर्याला जसे तू शिकवलेस तशी अवंतिकाला शिकवण्याची जबाबदारी ही तुझीच राहील. आणि तेवढ्यात ऐश्वर्या येते. ऐश्वर्या म्हणते की आई अगदी बरोबर बोलतात, म्हणजे हे बघा जेव्हा मी या घरात नवीन सून म्हणून आले होते तेव्हा नवे सुनाने एक काहीतरी पदार्थ घरात करावा म्हणून मी आमटी भात केला होता, मग आता या नवीन सुनेने सुद्धा काहीतरी करायला हवे, म्हणजे रीत म्हणून निदान चहा तरी. तर सुमित्रा म्हणते की हो अगदी खरे, आणि लगेच सांगते आणि जानकीला म्हणते की तू अवंतिकेला सांग की सर्वांसाठी
छान असा चहा कर. आणि सगळ्यांसाठी चहा करणे हे सुद्धा सोपे नसते, ते जमून घ्यावे लागते. तेव्हा जानकी म्हणते की हो आई, तुम्ही अगदी बरोबर म्हणालात. सुमित्रा म्हणते की तू तिला आपली रीत सुद्धा समजावून सांग. तेव्हा जानकी म्हणते की हो आलेच मी. आणि जानकी आतमध्ये जाते तर ऐश्वर्या मनात म्हणते अवंतिकाला आता धडा शिकवायचाच. तेव्हा सौमित्र आतमध्ये रूम मध्ये येतो तर अवंतिका ही टेन्शन मध्येच असते आणि आल्यावर ती सौमित्राला विचारते की अरे तू वर गच्चीवर कुणाला भेटायला गेला होतास, वर गच्चीवर कोण होते, कारण सारंग भाऊजींनी तर तुला मेसेज केला होता आणि ते तर बगीच्यामधून इकडे बाहेर आले आणि आता ऋषिकेश दादांबरोबर ते ऑफिसला गेले, मग तिकडे गच्चीवर कोण होते. तर ऐश्वर्या लगेच दरवाजात उभी राहते आणि मी होते असे अवंतिकाला म्हणते. आम्ही छान गप्पा करत होतो, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तेव्हा सौमित्र रागाने ऐश्वर्यावर ओरडतो तर लगेच ऐश्वर्या म्हणते की अरे चिल, ओरडू नकोस, सांगितले मी तिला की आपण गप्पा मारत होतो ते. आणि अवंतिकाला म्हणते की अगं तुला माहितीच असेल की आमची प्रॉपर एंगेजमेंट झाली होती. सौमित्राने मला प्रॉमिस केले होते की माझ्या आयुष्यात जी मुलगी आहे तिला मी कायमच विसरलो आणि आता फक्त तू आणि तूच आहे माझ्या आयुष्यात. सौमित्राला सुद्धा मी आवडायला लागले होते आणि मला तू हो की नाही सौमित्र. तेव्हा सौमित्र रागाने म्हणतो की तू मुद्दाम करते हे सर्व, मुद्दामच. तर अवंतिका म्हणते की हो ते झाले आता सर्व आणि गेले आता, संपले. ऐश्वर्या म्हणते की नाही ते कधीच संपणार नाही. तेव्हा अवंतिका ऐश्वर्यावर धावून जाते तर ऐश्वर्या बोट वर करून म्हणते की अवंतिका तुझ्याशी नाईलाजाने सौमित्राने लग्न केले, पण ते काही असं जोडी मात्र आमची छान दिसते. आणि सौमित्राला जवळ घेऊन म्हणते की बघ की आम्ही कसे एकत्र छान दिसतो. तर अवंतिकाला खूप राग येतो आणि सौमित्राला सुद्धा. ऐश्वर्या म्हणत असते की छान दिसतो की नाही आणि आहे की नाही परफेक्ट जोडी. तेव्हा अवंतिका म्हणते की हात सोड तू त्याचा. तर सौमित्र म्हणतो की हात सोड. ऐश्वर्या म्हणते की नाही सोडणार. अवंतिका म्हणते की तुला सांगितले की हात सोड, आत्ताच्या आत्ता हात सोड. ऐश्वर्या नाही म्हणत असते तर अवंतिका सौमित्राचा हात तिच्या हातातून हिसकावण्याचा प्रयत्न करत असते. सौमित्र माझा आहे, मी नाही सोडणार, नाहीतर मी तुझा जीव घेईन, म्हणून ती अवंतिकाला बाजूला ढकलून देते. तर अवंतिका ही भिंतीवर जाऊन तिचे डोकं आदळते. तर हे सौमित्राचे स्वप्न असते आणि तो घाबरूनच जोरात अवंतिका असे ओरडतो. तेव्हा सौमित्र विचार करतो की ऐश्वर्या नक्की अशी वागू शकते आणि अवंतिकेला येथे ठेवण्यात अर्थ नाही. ऐश्वर्या हे सर्व मुद्दाम करते, आमचे रिलेशन खराब करते, अवंतिकाला डॅडच्या घरी पाठवायलाच हवे असा विचार करून तो शेवटी अवंतिकेला तिकडे डॅडच्या घरी पाठवण्याचे ठरवतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या सौमित्र आणि अवंतिका या दोघांना अद्दल घडवण्यासाठी एक प्लॅन करते आणि ती फ्रीजची जी वायर असते ती कापत असते आणि तेवढ्यात मागून आजी येते. आजी लगेच ऐश्वर्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि काय ग काय करतेस. तर ऐश्वर्या खूप घाबरते. तर आजी विचारते की अगं तू ही वायर कशाला कापतेस. तर ऐश्वर्या म्हणते की तुमचा लाडका नातू आला आहे ना घरात, मग त्याला आणि त्याच्या बायकोला चांगला धडा शिकवते. आजी म्हणते की मी तुला किती वेळेस सांगितले की ते आपले आहेत, सख्खे आहेत, त्यांना तू त्रास देऊ नकोस. ऐश्वर्या म्हणते की बाकीचे मी तुमचं सर्व काही ऐकते ना, मग यात तुम्ही बोलू नका. आणि तेवढ्यात जानकी आणि अवंतिका गप्पा करत येत असतात आणि अवंतिकाला जानकी म्हणत असते की अगं तुला माहितीच आहे की सौमित्र भाऊजींना ब्लॅक कॉफी लागते आणि बाकी घरातील सर्वांना चहा लागतो. तेव्हा आजी म्हणते की वा वा नवीन सुनबाई. आणि नवीन सुनबाई म्हटल्यानंतर तू एकतरी पदार्थ करणार असे अवंतिकाला म्हणते. अवंतिका मात्र खुश होत असते. तेव्हा अवंतिका म्हणते की हो आत्ताच जानकी वहिनींनी सर्वांसाठी चहा करायला सांगितला. आजी म्हणते की बरं बरं कर चहा कर. मग जानकी ही तोपर्यंत अवंतिकाला सर्व सामान देते आणि ते दाखवते आणि इथे बघ आलं सुद्धा ठेवलेले आहे आणि दूध तर लगेच ऐश्वर्या म्हणते की फ्रीज मध्ये आहे, मी काढून देते. तर अवंतिका म्हणते की नाही नको मी घेते. आणि जानकीला म्हणते की वहिनी तुम्ही अजिबात काळजी करू नका, मी सर्व काही ओके व्यवस्थित करते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हो ती हुशारच आहे आणि सर्व तिला येतच असणार. आणि ऐश्वर्या आजीला म्हणते की चला आपण जाऊया. तर आजी म्हणते की हो का चल मग. आणि अवंतिकाला म्हणते की आलं जरा त्यात ठेसून घाल, अगदी बारीक बारीक आलं कर. तेव्हा जानकी ही अवंतिकाला म्हणते की आज स्वयंपाकघरात तुझा पहिला दिवस आहे. अवंतिका म्हणते की हो वहिनी मी सर्व व्यवस्थित करेन. जानकी म्हणते की जमेन ना आणि काही लागले तर मला बोलव, संकोच करू नकोस. तेव्हा जानकी ऑल द बेस्ट करून निघून जाते आणि अवंतिका चहा करायला घेते. तर लगेच ऐश्वर्या सौमित्राच्या रूम मध्ये येते आणि सौमित्र तिला पाहून विचारतो की काय ग तू इकडे कशाला आलीस. ऐश्वर्या हसून म्हणते की काय रे किती तुम्ही घाबरतात. सौमित्र भाऊजी आपण एकाच घरात राहतो की नाही, मग असे समोरासमोर पुन्हा पुन्हा येणे होणारच आहे. इट्स ओके मी आत नाही येत, मी फक्त तुम्हाला निरोप देण्यासाठी आलेले आहे. सौमित्र म्हणतो
म्हणतो की निरोप, तर ऐश्वर्या म्हणते की हो, कसे आहे की तुमची बायको इथे आल्यापासून खूप संशयाने माझ्याकडे बघतच असते, म्हणजे रागाने. बिचारी, तिला अजून नीट मी ओळखलेले नाही. आणि विशेष म्हणजे रणदिव्यांच्या घरची अशी प्रथा आहे की नव्या सुनबाईने पहिल्या दिवशी एकतरी पदार्थ बनवावा, म्हणून तिला चहा बनवण्यासाठी सांगितलेलं आहे. आय नो तिला काही येत असेल की नसेल माहिती नाही, म्हणून तिला फक्त चहा बनवण्यासाठी सांगितला. चहाचे भांडे आणि साखर कुठे ठेवलेली आहे हे जानकी वहिनीने तर सांगितले. मी तिला म्हटले की दूध फ्रीज मध्ये आहे, मी तुला देते, पण ती नाही म्हटली. मी माझ्या हाताने घेईन. तर सौमित्र म्हणतो की तू हे सांगण्यासाठी इथे आली का? ऐश्वर्या म्हणते की नाही हो सौमित्र भाऊजी, मी तिला एक गोष्ट सांगण्यासाठी विसरले. फ्रीजला करंट लागतो. ते ऐकून तर सौमित्र आणखीनच घाबरतो. तर अवंतिका ही चहा बनवत असते. ऐश्वर्या म्हणते की आता सॉरी, तिला जर काही झाले तर मी जबाबदार नाही. सौमित्र धावतच तिकडे किचन मध्ये येत असतो. तर अवंतिका ही दूध घ्यायला जाते. सौमित्र धावतच जातो आणि अवंतिका फ्रीजला हात लावू नकोस, तेव्हा अवंतिकाच्या हातात ते दुधाचे पातेले असते, तर ते पूर्णपणे अवंतिकाच्या अंगावर सांडले जाते. तेव्हा जानकी धावतच येते आणि काय झाले असे विचारते. तर सौमित्र जोराने ओरडतो की वहिनी तू फ्रीजला हात लावू नकोस, फ्रीजला करंट आहे. सौमित्र अवंतिकाला म्हणतो की तू ठीक तरच आहे ना, आणि आय एम सॉरी. तर अवंतिका म्हणते की अरे सोमू, मी ठीक आहे, पण तुला काय झाले? तेव्हा ऐश्वर्या येते आणि अवंतिका हे काय आहे सर्व? दूध सांडले. आणि आई, दूध सांडले म्हणजे अपशकुन झाला ना? तरी सुद्धा मी हिला म्हणत होते की मी तुला फ्रीज मधून दूध काढून देते, पण इने तर माझे ऐकलेले नाही. तेव्हा सौमित्र धावून ऐश्वर्यावर जातो. तर जानकी त्याला थांबवते. सौमित्र म्हणते की अरे सौमित्र झाले काय? तर सौमित्र म्हणतो की इने मला सांगितले की फ्रीजला करंट आहे म्हणून. तेव्हा सौमित्र म्हणते की काय? आणि ऐश्वर्या अगं, तर ऐश्वर्या म्हणते की मी कधी सांगितले की फ्रीजला करंट आहे म्हणून? सौमित्र भाऊजी तुम्ही काही कसे बोलता हो? अहो आई, मीच हिला म्हटले की उलट मी तिला फ्रीज मधून दूध काढून देते म्हणून. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर जानकी वहिनींना सुद्धा विचारा, त्या सुद्धा समोरच होत्या. त्या होत्या, ती सुद्धा होती आणि आजी सुद्धा होत्या. काही काय हो सौमित्र भाऊजी? तेव्हा जानकीला ऐश्वर्याचा खूप राग येतो आणि ती रागानेच ऐश्वर्याकडे बघत असते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सौमित्र हा जानकीला म्हणत असतो की अवंतिका जर येथे राहिली तर तिच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे मी आणि अवंतिका या घरात नाही राहू शकत. सौमित्र म्हणत असतो की वहिनी जर मी ते राहिलो तर एकतर माझा संसार बुडेल किंवा सारंगचा. जानकी म्हणते की नाही, मी असे होऊन देणार नाही. तिने आपल्याला कात्रीत पकडले ना, मी बोलते तिच्याशी माझ्या पद्धतीने. म्हणून जानकी लगेच रागाने ऐश्वर्याच्या रूम मध्ये येते आणि हिसकावून तिचा हात धरते आणि हात पिरगाळून म्हणते की जे काही वागते ना ऐश्वर्या, ती आत्ताच्या आत्ता बदल. तर ऐश्वर्या आपला हात हिसकावून घेते आणि नाही बदलणार, मी त्या अवंतिकाला नाही सोडणार, कारण सौमित्र अजून सुद्धा माझा आहे. तर जानकी एक सणकण ऐश्वर्याच्या थोबाडात देते. जानकी म्हणते की सारंग भाऊजींची बायको आहे आणि रणदिव्यांची सून आहे. एक गाल फोडलास आणि जर पुन्हा मर्यादा ओलांडलीस तर दुसरा गाल सनकनी ती मारायला जाते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.